चोरीची. तर चोरीची म्हणण्यापेक्षा त्याचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनेच आपल्याला इकडे आणून विकली त्या मालकाच्या. मग ती 2-4 दिवसाखाली येऊन इथं मुंबई पोलिसने गाडी घेऊन गेले. माझ्या दाजीला पकडलं, त्याच्यासोबत ती गाडी घेऊन गेले मुंबईला. आता मला म्हणले तू जबाब द्यायला. मी म्हणलं मी तुमच्या व्यवहारातच नव्हतो, मी फक्त कॉन्टॅक्ट करून दिलं, माझा काहीही संबंध नाही तुमच्या व्यवहारात. व्यवहार तुम्ही समोर समोर दोघांनी बसून केलेला आहे. हा राहिला विषय जो काय असन समजा, ते मी जबाब तुम्हाला द्यायला तयार आहे की बाबा मी या दोघांचं कॉन्टॅक्ट करून दिलं, पण व्यवहार तुमचा समोर समोर झालेला आहे, त्यामुळे मी तुमच्या व्यवहारात नाही. अशा भरपूर केसेस होत आहेत मित्रांनो. व्हिडिओ टाकायचा व सांगायचा मुद्दा एवढाच आहे माझा, फक्त पेपर बघून कुणीही गाडी घेऊ नका. सर्व पेपर क्लिअर असते तरीही गाड्या घेऊ नका. पुढच्या मालकाच्या सिग्नेचर होत्या, सिग्नेचर मित्रांनो, ओरिजिनल सिग्नेचर टीटी फॉर्मवर होत्या आणि त्या चेक केल्या त्या माणसाने इथलच्या घेणाऱ्या RTO ऑफिसमध्ये, ओरिजिनल सिग्नेचर होत्या. आणि तरीही ती गाडी तो मालक म्हणतोय माझी चोरून गेली, त्या ड्रायव्हरने नेली माझ्या. त्यामुळे तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, गाड्या घेता वेळेस कधीही पुढचा मालक आणि तुम्ही समोर समोर असाल तरच व्यवहार क्लिअर करा. अन्यथा आता ह्या मालकाच्या सध्या बीडच्या ज्यांनी घेतली गाडी त्याच्या सध्या अंगलड आलं ते की ते त्यांच्या म्हणण्यानुसार ही चोर आहे, पेपर असून ही चोर आहे, तू कसं काय घेतली. यांनी बॉन्डवर भरेल लिहून घेतलेली आहे, व्हिडिओ काढून घेतलेला आहे त्यांचा की आम्ही विकली म्हणून. असं काही नाही, ह्याच्याकडे सर्व काही आहे. तर एवढंच सांगायचं मला तुम्हाला की बाबा सर्व काही बघून घेत जा मित्रांनो. चला धन्यवाद. बघूया आता, आज आहे शनिवार, उद्या रविवारचं जमलं तर नक्कीच तुम्हाला नेकनूर बाजाराचा व्हिडिओ पाहायला मिळेल. चला धन्यवाद.